नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय न्यू पॉन्ड स्टारलाइट, बिस्क फार्म आणि गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइल च्या या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. किसन वैती निवास, गव्हाणपाडा, कोळीवाडा, मुलुंड या ठिकाणी आपण आलेले आहोत. ईश्वरी अनमोल जाधव या वहिनींना भेटणार आहोत. कुठल्या शाळेत शिकवतात चला जाणून घेऊया. भेटूया जाधव कुटुंबाला. नमस्कार. या उखाणा. महादेवाच्या समोर बसलाय नंदी, अनमोल नावाचे नाव घेते. आज होम मिनिस्टर मध्ये मिळाली संधी. हो, द्या ओळख करून मग आज सगळे. हे माझे मिस्टर, नमस्कार. हे माझ्या सासूबाई, नमस्कार. माझ्या आई, नमस्कार. हे माझे सासरे, नमस्कार. ते माझे बाबा, हे माझे ननन, ते माझी बहीण, बरं. ते आमच्या डॉक्टर फॅमिली डॉक्टर, नमस्कार. ते आमच्या मैत्रीण, माझ्या टीचर आहेत त्या, या आमच्या बाजूच्या बरं. काकी ताई, त्या आमच्या नमस्कार. पण झाली शेजारी, झाली सर्व झाली शेजारी. झाली. सगळ्यांची ओळख झाली. आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 नमस्कार सगळ्यांना. कुठलं बालपण तुमचं? कोस्ते, माणगाव, माणगाव कुठलं? तालुका मान, जिल्हा रायगड. मग तिथे बालपण गेलं? हो, बाळपण. शाळा कुठली? गराम येथा माध्यमिक निजामपूरमध्ये. आता काय करता तुम्ही? आता मी सध्या टीचर आहे. कुठे? जीव्हीएस इंग्लिश मिडियम स्कूल, चेंबूरला. किती वर्गात विद्यार्थी आहेत? मी ज्या क्लास टीचर आहे तिथे 40 आहेत. आवाज जातो शेवटपर्यंत? हो, पोचतो. पोचतो. काय हो, केवढा आहे आवाज वहिनींचा? आवाज तसा बराच मोठा आहे, पण तो तुमच्या समोर थोडा लहान झालाय. अरे, तुमचं बालपण कुठे? माझा चेंबूर. चेंबूरला कुठे? चेंबूरला घाटला विलेज. कसं गेलं बालपण? छान, मस्त मजेत आणि खूप एन्जॉय करत अगदी. मस्ती करत जास्त करत तुम्ही मस्ती करायची? आई बाबा काय करायचे? आहेत. आई बाबा आता काय मस्ती केलं ते मारायला काय करणार, मारणार, दुसरं काय. ते काय करायचे असं विचार. त्यावेळेला ओके. नाही, पप्पा मी जॉब करायचे त्यावेळेला, मम्मी घरी सुद्धा काम घ्यायचे काही. तुमची आई बाबा? माझी आई शेती करायची आणि बाबा मुंबईमध्ये जॉब करायचे. मग तुम्ही सगळे तिथे होता का? हा, मी आणि आई होते, बहीण आणि भाऊ मुंबईला. मुंबईत. कसं असतं शाळेत? शिकवणं चांगलं की शिकणं चांगलं? शिकणं चांगलं. शिकणं चांगलं. शिकणं चांगलं. तुम्ही कितवीला शिकवता? मी 6 to 8. आपण काय करता? मी डिझाईनचा जॉब करतो बरं. पवईला. तुमचं कसं जमलं? मग मी शाळेकडे जातो. कसं जमलं म्हणजे आमचं फॅमिली रिलेशन आहे. माझी जी आत्या जी आहे तिची ही भाची. हो काय हो बाई, तुम्ही सांगा ना. अरेंज मॅरेजच. आणि माझी मामी आहे, मामीचे हे भाऊ, माझे सासरे भाऊ, आणि मग नात्यामध्येच बघितलेलं अगोदर जुळलं. आधी दोघांनी ठरवलं ना? नाही 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 नाही. नाही, अगोदर नाही. तुम्ही म्हणजे शॉक लागल्यासारखं बोलला. हो ना? आधी तुम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितलं ना? हो, असं बघितलं, भेटी वगैरे झाल्या, पण असं मनात विचार नव्हता ते कधी. भेटी कशा व्हायच्या मग? माझ्या भाऊच्या लग्नामध्ये ते आलेले, हा. आणि त्याच्यानंतर कधी येणं जाणं, कारण रिलेशन मध्ये मग येणं जाणं वगैरे व्हायचं, बर. पण कधी मनात असा विचार आला नव्हता की लग्न यांच्या बरोबर होईल. अच्छा. काय हो, तुमचा आला होता विचार? नाही, सेम माझं पण तसंच झालं. माझ्याही मनामध्ये विचार होता की बाबा हिच्यासोबतच आपलं लग्न होईल म्हणून. तर किती वर्ष झाली लग्नाला? झाली. डिसेंबरला 4 होतील. 4 डिसेंबरला वर्ष 4 झाली. होतील. कसं काय म्हणजे आता सगळं व्यवस्थित? हो, व्यवस्थित. म्हणजे लग्न ही सर्व सेटल मुंबईमध्ये होती, तर त्यांना मुंबईला करायचं होतं, आणि आमचं सगळं सेटल गावी होतं, तर गावी करायचं होतं. तर ते जरा होताना झालं की गावी मुंबई गावी, मग फायनली गावी झालं. मग मला सांगा, त्या शाळेत शिक्षक आहेत, हो हो. घरात सुद्धा असतो असं? प्रश्नच येत नाही. घरामध्ये पर्सनली जेव्हा आम्ही बाहेर फिरायला जातो ना, त्यावेळी सुद्धा शिक्षकच असतात. त्या बायको कमी आणि शिक्षका जास्त. का हो, असं काय करतात? नाही, असं काही नाही. म्हणजे फिरायला जाताना त्यांच्या गळ्यात वॉटर बॅग वगैरे घालतात? नाही, असं काही नाही. मग वॉटर बॅग कधी घालत नसतील ना, तरी पाण्याची बॉटल मलाच घ्यायला सांगतात. होय, नाही एवढं बोलतायत असते, तुम्ही काहीच बोलत नाही? नाही नाही, ते बोलके दोघे होत, पण माझ्यापेक्षा थोडं
ते जास्त बोलतात. पण मला सांगा की विद्यार्थी सुद्धा खूप मस्ती करतात ना हो, शाळेत. खूप मस्ती, खूप मस्ती. मग कसं शांत कसं करतात त्यांना? शांत पहिली गोष्ट म्हणजे लहान मुलांची, म्हणजे मुलांचीच आवड मुळात म्हणजे शाळेवरती म्हणजे त्यापूर्वी पण मी ट्युशन घ्यायचे, क्लासेस घ्यायचे, शाळेवरती जोपर्यंत झालं नव्हतं तोपर्यंत. मग मुलांची आवडच, मग त्यांचा आरडाओरडा, त्यांचा गोंधळ, मग तो थोडा हवावासा पण वाटायचा. त्यामुळे त्यांचं एवढं किचकिट असं वाटायचं नाही. हो, जास्त त्रास केला की ओरडणं वगैरे ते तर होतच. आता पहिला दिवस कसा असतो शाळेत? हा, पहिला दिवस पहिला माझा खूपच छान गेला. कारण मी जेव्हा फर्स्ट टाइम गेले तेव्हा सुरुवातीला माझा जो इंटरव्ह्यू वगैरे झाला त्या मॅमने सांगितलं तुला ऍडजस्ट व्हायला थोडं म्हणजे मुलांना हँडल करायला वेळ लागेल. तर मग त्यांना बायोडाटामध्ये माहिती होतं थोडं गाण्याचं वगैरे. तर मी तेवढं काय पूर्ण कोर्स म्हणा केला नव्हता. पण गेल्यानंतर फर्स्ट डेलाच एक तर त्यांना पूर्ण एक छोटा गेम घेतला. त्याच्यानंतर ते सारेगम ते त्यांच्याकडून बोलवून घेतलं. तर त्यांना एवढं झालं की बेस्ट टीचर, म्हणजे आता आम्हाला काय होमवर्कचा किंवा अभ्यासाचा टेन्शनच नाही. मग त्यांच्याशी जरा बॉन्डिंग माझी सुरुवातीला जरा चांगली जमली. त्यामुळे जास्त त्रास झाला नाही शाळेत. तुम्ही शाळेत असताना तुमचा पहिला दिवस कसा असायचा? थोडी रडारड असायची, म्हणजे हौस असायची. शिक्षकांची तुम्ही येणार म्हणून? नाही, माझी तुम्ही आईकडे जायचंय असं थोडं. लहानपणी रडायचे शाळेत हा, जाताना? शाळेत जाताना. तुमचं कसं असायचं पहिला नाही, दिवस? मला आवडायचं शाळेमध्ये जायला. हो? उलट इव्हन कसं की फक्त शाळेमध्ये असताना ते कसं आहे, सुट्टी असावी अशी वाटते. पण कधी एकदा 10वी झाली की असं वाटते की बाबा सुट्टी नसती तर खूप छान झालं असतं. शाळेतच म्हणजे आणि अजूनही चांगलं. तीच फील आहे. पण त्यावेळी सुद्धा शाळेमध्ये जावंसं नेहमी वाटायचंच, प्रश्न येत नाही. शाळेचा खाडा मुद्दाम करेन वगैरे असं कधी झालं नाही. पण मला सांगा, शाळेतले विद्यार्थी किंवा मित्र पण शाळेत कधी वेळेवरती गेले नाही, प्रार्थना कधी अटेंड केली नाही. नाही, एक प्रार्थना मी ते विचारा. शाळेत गेले की नाही हे तुम्हाला कसं माहिती? मला सांगितलं की पुन्हा हिस्ट्री आमच्या मम्मीने. नाही, प्रार्थना मी अटेंड केली. फक्त मी वर्गातून अटेंड नाही केली, शाळेच्या खाली गेटवरती उभं राहून अटेंड केली. ते कधीच तुम्ही वर्गात वेळेवर जायचे नाही? नाही, जायचो, पण गेलो की टीचरांना पण आश्चर्य व्हायचं. त्यामुळे म्हटलं त्यांना आश्चर्याचा धक्का देण्यापेक्षा आपण बाहेर राहिलेलं बरं. आपण बाहेर राहिलेलं बरं. तुम्हाला शिक्षा झाली आहे का हो शाळेत? भरपूर वेळा झाली. काय? प्रायमरीला झालेली नाहीये, पण सेकंडरीला मात्र झालेली आहे. आवडती शिक्षा कुठली होती? वर्गाच्या बाहेर उभं करणं. कारण मग असं व्हायचं की त्यावेळेला आम्हाला ग्राउंडवरती जायला मिळायचं. बाहेर तर काय टीचर शिकवता यायच्या नाहीत. नाही, पण कुठल्या गोष्टीमुळे तुम्हाला बाहेर जायला लागायचं शिक्षा? जनरली जास्त कोण बोलतो त्याच्यामुळेच जायला लागायचं. कारण माझा बोलण्याचा त्रास मुलांना होत नव्हता, पण शिक्षकांना व्हायचा. एक मिनिट, आताही खूप बोलतायत, त्यांना वर्गाच्या खूप बाहेर बघून बोलताय. घ्या. खूप हा त्रास, खूप बोलतात. तुम्ही कसं काय त्यांना कंट्रोल करता घरात? कंट्रोल ऍक्च्युली पहिले लग्नाला पण माझ्या जेव्हा आईने मला नाव सुचवलं ना की आपण अनमोलचा विचार करू, तेव्हा माझा पहिला शब्द, आज ती समोर आहे, पहिला शब्द माझ्या मुखातूनच, बाई तू बोलतो किती. पण वहिनी रागावतात का हो कधी? प्रश्न भरपूर. कुठल्या कुठल्या गोष्टीमुळे चिडतात त्या? 5 गोष्टी सांगा. सगळ्याच गोष्टींमुळे चिडतात. सगळ्यात पहिलं म्हणजे लवकर मी उठत नाही, त्याच्यामुळे ते चिडते. सकाळी हा. एक. दुसरी गोष्ट म्हणजे कामावरनं मी घरी लवकर येत नाही, त्याबद्दल असते. उशीर होतो. हा, उशीर तुम्ही होतो. समजून नाही घेत? हो, पण समजून घेतेच मी, पण कधीतरी लवकर जरा यावं असं जरा. तिसरं म्हणजे महत्वाचं कारण असं आहे की आम्हाला ऑफिसमध्ये जास्त फोन रिसिव्ह करायला मिळत नाही. मग कसं की सर वगैरे आले किंवा रिसिव्ह जरी केला तरी सर वगैरे यांचा फोन जर समजा असेल तर मग सांगावं लागतं बाबा नाही मी नंतर बोलतो. मग त्या गोष्टीचा बाबा मी फोन बोलते ना. नाही तसं अर्जंट कॉल वगैरे असेल काही, अर्जंट कॉल वगैरे असेल तरच होतं. कारण ते वेळ मला सुद्धा करायला मिळत नाही. मी पण शाळेवरती काय ना काय फोन नाही, थोडी पण करत आता राहणार. असं झालं ना की तिचा टाइम मॅच झालेला आहे त्या गोष्टीचा की बाबा ह्या टायमामध्ये त्यांना कॉल केला पाहिजे, या टायमाला फ्री असतात. भविष्यात काय करायची इच्छा आहे? आता शिक्षक बनायची होती ती तर झालीच. आता स्वतःचं ह्याला सोलार पॅनलचं आमचं म्हणजे प्लॅन आहे, ते करताय त्याच्यामध्ये वर्कआउट. तर स्वतःचं एक सोलार पॅनलचं बिझनेस व्यवसाय करा. तुमची? तेच नाही, ती तर इच्छा आहे, पण आणखीन ही इच्छा आहे की हिला प्रिन्सिपल करायचंय कुठल्या तरी कॉलेजवरती. आता कसं आहे की ज्या शाळेवरती ही जाते त्या शाळेवरती हिला प्रिन्सिपल होण्यासाठी कसं की 10 वर्षाचा एक्सपिरियन्स करावा लागेल किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे आमचं असं दोघांचं मत आहे की आपण स्वतःची एखादी शाळा जर काढली हो. तर आपल्याला तिकडे हक्काने प्रिन्सिपल होता येईल. पण मला टेन्शन आलंय, ह्यांनी शाळा काढली की मुलं बाहेरच असणार वर्गात, म्हणजे ह्यांना वर्ग बांधायलाच नको. नाही, कसं आहे की शिकवणार ती ना, त्यामुळे मुलांना वर्गामध्ये राहणं गरजेचं होईल. मी शिकवलं असं तर एक वेळ ठीक आहे. तथास्तु. एवढंच धन्यवाद. म्हणणं. या शुभेच्छा देत असतानाच आता एक पहिलं आव्हान आहे, ते आव्हान वहिनी स्वीकारणार आणि त्याचबरोबर 4ही बक्षिसं घेऊन येणार का ते बघायचंय. घरामध्ये 4 चिठ्ठ्या लपवून ठेवल्यात आणि एक अन्नपूर्णेची मूर्ती लपवून ठेवलेली आहे. त्या प्रत्येक चिठ्ठीमध्ये कळेल तुम्हाला पुढे कुठली चिठ्ठी मिळणार आहे. अशा पद्धतीने खेळ पूर्ण करून
एका मिनिटात अन्नपूर्णेची मूर्ती, चांदीची अन्नपूर्णा इथे घेऊन यायची आणि मग बघूया किती बक्षिसं मिळणार. नाही, चांदीचं नाणं, चांदीचा कुंकवाचा करंडा आणि चांदीचं तुळशी वृंदावन आणि चांदीची अन्नपूर्णा सगळं मिळणार का? बघूया. वेळ 1 मिनिटाची. जय जय रघुवीर समर्थ. बैठकीविषयी कसं मला ते ठेवलंच नाही. लकडी की काठी, काठी पे घोडा. हे घोड्याच्या इथे हे बघ, कुठे हा आहे? बघ वरती घोडा आहे बघ. घोडा हा बघ, कुठे वरती आहे? घोडा आहे. हा, लालबागच्या राजाचा विजय हा असो. बघ इथे. हे द्यायचं नाही कोणी, तुम्ही द्यायचं नाही कोणी. 30 सेकंद झालेली आहेत. कुठे? वाच लवकर. खाऊचा डब्बा. आपला खाऊचा डब्बा. 40 सेकंद झाली. अभिनंदन वहिनी, अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. चांदीची तुळसही मिळाली, अभिनंदन. थँक्यू. आणि वहिनी, तुम्हाला मिळाली चांदीची ही अन्नपूर्णा. थँक्यू. आणि एवढंच नाही, वहिनींना मिळत आहे गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइल विथ विटा D3 यांच्याकडून ही भेटवस्तू. थँक्यू. बरं, तुमच्याबद्दल काही आरोप आलेले आहेत, अच्छा. बघूया. हा आरोप कोणी केलाय हे मी सांगणार नाही. बरं. एक चिठ्ठी मी उचलली. हा. मुलीचं नाव काय? ज्ञानी. ज्ञानीला तुम्ही खूप ओरडता, तुमचा सगळा राग ज्ञानीवर काढता. नाही, अजिबात आहे. हा आरोप खोट आहे. मला इतरांना विचारू द्या, अजिबात. खरंय का हा आरोप? खरं आहे? एक मिनिट. हा कदाचित म्हणजे हे घरातल्याने कोणी लिहिलेली नसावी. ही जी चिठ्ठी लिहिली आहे, ही बिल्डिंग मधल्या एखाद्या व्यक्तीने लिहिलेली आहे, एवढं कन्फर्म आहे. ह्याचं रिझन असं आहे की ज्ञानीला ओरडणं. कारण हे घरातल्यांना जरी पटलं तरी बाकीच्यांना अजिबात कोणालाच पटत नाही ज्ञानीला कारण ओरडणं. तिचे लाड करणारे हे सर्व आहेत. तिला कुठलं चुकीचं केलं तरी ओरडणार नाही. मग कोणी सोसायटीमध्ये. हा, हो. सोसायटीने. ती घरी कमी आणि सोसायटीमध्ये जास्त असते. आता दुसरी चिठ्ठी. कुठला आरोप कॉमन आहे तेही बघणार आहोत. तुम्ही लोकांमध्ये पटकन मिक्स होत नाही. नाही, हा खोट आहे. मला वाटतं घरातली पण माझी बहुतेक नाही सांगते. नाही, कोणी म्हटलं हे नका सांगू. नाही, हा. नाही, म्हणजे मिक्स होते मी, लवकर मिक्स होते. बरं, बोलताना खूप असं. जोरात बोलता. आता ते बोलल्यानंतर तर बाहेरची पण होतात. तुम्ही टीचर आहात का? कारण तुमच्या आवाजावरून वाटतंय. तुम्हाला आरोप मान्य आहे? ठीक आहे. नाही नाही, मान्य आहे हो की नाही? ओके. मला प्रत्येक मी नावं नाही सांगणार कोणी लिहिलेत, नाही, ठीक पण मला जरा एकदा बघू द्या. बरं, बाकी कोणी इतरांपैकी जर ज्ञानीला खाऊ दिलं हं. तर तुम्ही ओरडता. हो, ओरडते. चॉकलेट्स वगैरे आरोप मान्य आहे का? आहे. पण काय चांगलं प्रेमानेच देतात ना खाऊ. नाही, म्हणजे आता जेवायची वेळ असेल किंवा ती लोक घेऊन जातात फिरायला तिला. काय मागितलं की ह्यांनी दिलं, काय मागितलं की ह्यांनी दिलं, तर ती सवय सुद्धा चुकीची आहे. त्यामुळे मी ओरडते की तुम्ही देऊ मला नका मान्य तिला. आहे. नाही नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे हिच्या मताशी मी सहमत आहे. काय म्हणून? काय म्हणून असं की आता सपोज आपलं जेवण झालंय, 9:30 वाजता जेवण झालं आणि 10 वाजता लगेच जर बाळाला आणखीन जर काही खाऊ दिलं, बाळ ते तर मागणारच. मग ते चुकीचं आहे. पण तुम्ही लकी आहात की इतकं प्रेम करतायत तुमच्या बाळावर. हो, हो, हे हो. सगळे. नाही नाही नाही, याच्यामध्ये तर आम्ही त्या खूपच बाबतीमध्ये तर आम्ही भरपूर लकी आहोत. ज्ञानूला हे देऊ नका, ते देऊ नका असं बोलतात. बरं, बऱ्याचदा असं झालंय का घरात की समजा कोणी नातेवाईक आले किंवा नणंदे बरोबर गप्पा मारत बसले की दुधाचा टोप काळा झाला तरी कळत नाही. नातेवाईकांचं कशाला, माझंच झालं. काळा टोप अजून आहे बेसिंग वरती. कशामुळे मी झाला? दूध ठेवला आणि नंदेकडे गेले. माझी नणंद जवळच राहतात तिथे. कुठल्या नणंदबाई? ह्या नणंदबाई हा. जवळ इथेच राहतात. ते तिथे गेले. मी म्हटलं येईल 5 मिनिटामध्ये. गप्पा मारत बसते, दुधाचा टोप करपून गेला. बरं, हे त्यांनी केलेले आरोप आहेत. पण मला तुम्हाला विचारायचंय, स्वतःमध्ये जर बदल करायचा असेल तर कुठला करणार? मला वाटतं त्यांना जास्त आवडेल की मी ज्ञानूला कमी ओरडेल. हा माझ्यामध्ये बदल घडला ना तर सर्वजण खुश होतील. मग आजपासून हा बदल करा ना थोडासा. बरं, नक्की करेल. नक्की करा. नक्की करेल. व्हेरी गुड. आणि ज्ञानूला कधी वाटेल तेव्हा वाटेल ती वस्तू बिंदास द्या, काही प्रॉब्लेम नाही. आता तुम्हाला विचारतो, तुम्ही स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला करणार? मी कामं लवकर करण्यासाठी सकाळचं तुम्हाला सांगितलं की पुरेसा आहे सकाळी तेवढा बदल. हो. तेवढा बदल पुरेसा चला, आहे. तेवढा बदल झाला तरी पुढे आहे. पण आता यानंतरचं आव्हाने दोघेही कसे स्वीकारणार बघणार आहोत. 3ही बक्षिसं या दोघांना मिळणार का?
घ्या एक एनवलप. बघूया कुठलं चित्र काढणार वहिनी आणि तुम्ही ओळखणार का. कोणी बोलायचं नाही, तुम्ही बोललात तर बाद होणार. आता सांगा हे काय आहे, कोण ओळखणार. पालक एक, कांदी. बघा हे पहिलं बक्षीस आहे 500 रुपयाचं. हा. अभिनंदन. झालं ना चित्र काढून. हे बक्षीस तुम्हाला. अभिनंदन. धन्यवाद. वहिनींना द्या 500 रुपयाचं आणखी एक बक्षीस मिळालं. वहिनी कसं काय ओळखलं जांभूळ. आमचे सासरे भरपूर खातात त्याच्यामध्ये या सीझन मध्ये बघून सवय झाली. मुलुंडमध्ये पांढरी जांभळं मिळतात. तिसरं आव्हान. देवा. बोलू नका आता. सायलेन्स. कोणी. लवंग. दिसते आहे. ही लवंग आहे. हो. अभिनंदन. हे आणखी 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. त्या वहिनी घरी आल्या की त्यांना रोज लवंग देतात. सासरीभाऊ सुनेबद्दल सांगाव. सुनेबद्दल सांगण्याचा काय प्रश्नच येत नाही. चांगली आहे. हो. आणि मुलगा. मुलगा तर त्याच्यापेक्षा हो, हे बरं आहे. आपला तो बाबा. हा, हा असं काय नाही तरी सुद्धा आई करे खूप चांगली खूप चांगली. जावई. चांगले आहेत सर्व. आणि जावई. जावई पण उत्तम आहेत. दोन्ही चांगले आहेत. एक मताचे आहेत आणि एक विचारान राहतात. होय ना. खुश आहात ना तुम्ही. खुश. चला चौघेही समाधानी आहेत. त्यापेक्षा अजून काय पाहिजे. तुम्हाला मला विचारायचं आहे की भविष्यात एक गोष्ट जर वहिनींसाठी करायची असेल तर ती कुठली करा. तेच मगाशी तुम्हाला सांगितलं, हेच तिचं जास्त मोठं स्वप्न आहे. अजून एक. तिला आउट ऑफ इंडिया जायचं आहे. काय सांगता, कुठे घेऊन जाणार. बहुतेक मे बी लंडन आमचा विचार आहे. अरे वा, लवकर जा. हो. काढू का वरची ती बॅग. तुम्ही कुठली अशी गोष्ट आहे की जी मिस्टरांसाठी किंवा या कुटुंबासाठी करण्याची तुमची इच्छा आहे. कुटुंबासाठी घराचं स्वप्न आहे, अजून मोठं असावं, म्हणजे ते सर्वांसाठीच ही इच्छा आहे. आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न सुद्धा करतोय. हो ना. हो. आज मिस कोणाला करताय. माझ्या वहिनीला. का कुठे असते. गेल्या वर्षी ऑफ झालं. हो बरोबर. तुम्ही मिस कोणाला करताय. नाही, तसं तर जास्त नाही, पण वहिनींनाच जास्त करून मिस करतोय. कारण कसं आहे की आज जर त्या जर असतात तर पूर्ण फॅमिली आहे. म्हणजे दादा खूप नाही आनंद आले झाला तर. असता. आज मिस करतायत. हो हो, नक्की नक्की. क्षमा मागायची असेल तर कुणाची मागाल. क्षमा मागायची असेल तर आई वडिलांची, माझ्या सासू सासऱ्यांची काही चुकलं असेल आमचं कधी, म्हणजे न कळत चुकलं असेल तर माफ करावं. तुम्ही. मी सुद्धा त्यांची क्षमा मागेन. तुम्हा दोघांनाही शुभेच्छा. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. आज क्षमा सुद्धा मागितलेली आहे, त्याच्यामुळे आता प्लीज रागावू नका. उद्यापासून चालताना वहिनी जिन्यावरून कोणी दिसो पहिले त्यांच्याशी बोलणार आहेत. कुठेही मान फिरवणार नाहीत, इकडे तिकडे बघणार नाहीत. ज्ञानीला भरपूर खायला द्या, काही प्रॉब्लेम नाही आजपासून ना. नक्की ना. हो हो. आणि उद्यापासून आवाज सुद्धा कमी होणार आहे. त्या वहिनींना मनापासून शुभेच्छा देऊया, कारण परत शाळेत जायचंय. शाळेतल्या मुलांबरोबर छान संवाद साधत मुलांवरती संस्कार करायचे आहेत. तेव्हा या कुटुंबाला शुभेच्छा, तुम्हाला शुभेच्छा. आणि झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. नमस्कार. ज्या ज्या इच्छा मनात आहेत त्या सगळ्या पूर्ण हो असं म्हणत तथास्तु पुणे यांच्याकडून वहिनीला मिळते आहे पैठणी. अभिनंदन. हा भाग संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.